आता आपण बघूया विण दोघांतरी ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात बघितलं की स्वानंदी आणि समर नेहमीप्रमाणे भांडत असतात. तेव्हा समर बोलतो, स्वानंदी समरला विचारत असते की अहो मी तुम्हाला बोलले काय? तेव्हा समर बोलतो, तुम्ही मला बोललात की आयुष्यातनं माणसं कट करणारा माणूस म्हणून तुम्ही मला बोललात. तेव्हा स्वानंदी बोलते हो, पण त्याच्यापुढे मी काहीतरी बोलणार, ते आधीच तुम्ही फोन कट केला ना. तेव्हा समर बोलतो की तुम्ही थांबल्या म्हणून मी फोन कट केला. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो माणसं बोलताना श्वास घेतात ना, तेव्हा ती श्वास घेऊन दाखवते, याला पॉज म्हणतात, थांबणं नाही. तेव्हा समोर बोलतो हो का, मग मला कसं कळणार तुम्ही तो पॉज घेतला की श्वास घेतला? मला कसं कळणार तो पूर्णविराम होतात की स्वल्पविराम होतात की अल्पविराम आहे? तेव्हा स्वानंदी बोलते की थोडं थांबलं असतात अल्पविराम समजून आणि मग पूर्णविराम दिला असता तर चाललं नसतं का? तेव्हा समोर बोलतो की रिकाम तिकडे बसलेलो नाही आहे मी. तेव्हा स्वानंदी बोलते 2 सेकंदसुद्धा नाही. तेव्हा समोर बोलतो तुमच्यासाठी 1 सेकंदसुद्धा नाही. तेव्हा स्वानंदी श्वास घेते आणि बोलते ओके. तेव्हा समोर चिडतो आणि बोलतो की आधी तुम्ही हे ओके शब्द बोलणं बंद करा. अहो तो काय बोलायला शब्द दिलाय म्हणून तो ओके ओके करत राहतात सारख्या, तुम्ही तो बंद करा. एक वेळ टोमणे परवडले पण तो ओके नको, बंद करा तो ओके शब्द तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो, तेव्हा समर तिला ओके हा शब्द तिच्याप्रमाणे बोलून दाखवतो. तेव्हा स्वानंदीही त्याच्याप्रमाणे बोलून दाखवते आणि बोलते की काय 2 सेकंद नाही तुमच्याकडे? तेव्हा स्वानंदी बोलते की 2 सेकंद माझं ऐकून घेतलं असतं तर विषय केव्हा स्टॉप झाला असता. तेव्हा समर तिच्याशी बोलायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते की मी बोलणार आहे, आधी तुम्हाला माझं ऐकूनच घ्यावं लागणार आहे, कारण की मला माहिती आहे की मी थांबल्यावर तुम्हाला तुमचं ऐकून घ्यावं लागणार आहे, त्यामुळे मला बोलू द्या आधी. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही एक काम करा ना, मी उद्या जेवणात आहे ना, तुम्ही एवढंसं तिखट खा. त्यामुळे तुम्ही तर असं हे मुळमुळीतच खातात, त्यापेक्षा उद्यापासून मी जेवणात तिखट घालतच नाही, कारण की तुम्ही एवढंसं तिखट घातल्यावरही तुमची पर्सनॅलिटी अशी आहे ना की तुम्ही किती तिखट होऊन जातात. तेव्हा समोर पुन्हा बोलायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते की अजूनही माझं बोलणं संपलेलं नाही आहे, पण मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही आहे, तरीही मला बोलावे लागणार आहे. मला बोलू द्या, हा अंगारा घ्या, तेवढा लावा आणि बोलणं संपवा प्लीज. तेव्हा समोर बोलतो की नाही मला नको आहे अंगारा. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो, तेव्हा समोर बोलतो की मला तुमच्याकडनं कसलाही अंगारा वगैरे नको आहे. तेव्हा स्वानंदी बोलते ओ, काही चेटूक वगैरे करत नाही आहे, साधा अंगारा आहे, 2 सेकंद लागतील, लावा आणि शांत व्हा. तेव्हा समोर बोलतो की मला काही अंगारा बिंगारा लावायचं नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे सांगते मी. तेव्हा समोर बोलतो हा सांगा. आणि तेव्हा पुन्हा विचारतो सांगते कोणाला सांगते? तेव्हा स्वानंदी बोलते आजींना. तेव्हा समोर बोलतो आता यात आजीचा काय संबंध? तेव्हा स्वानंदी बोलते एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे बिचाऱ्यांना टेन्शन आलं म्हणून त्यांनी खास गुरुजींकडनं अंगारा मागितला, पण आता तुम्हाला लावायचा नाही आहे तर ठीक आहे, इट्स ओके सांगते मी. तेव्हा समोर बोलतो थांबा थांबा. तेव्हा समोर बोलतो आधी नाही सांगता आला, आजीने दिला आहे म्हणून एवढा सगळा वेळ माझा वाया घालवला. तेव्हा स्वानंदी बोलते आ हा हा, आधी मी सांगत होते तेव्हा तुम्ही माझं ऐकलं, पण काय आहे ना मी गरीब आहे हो, मी गरीब आहे म्हणून तुमचं एवढं सगळं सहन करते. स्वानंदी बोलते माझ्या जागी एखादी दुसरी असती ना तर सहन झालं नसतं तिला. तेव्हा समर बोलतो की ठेवा तो, लावून घेईल मी. तेव्हा स्वानंदी ठेवायला जाते, समरही वागतो आणि त्यांची डोक्याला दोघांची एकमेकांना टक्कर होते. आदिरा आणि रोहन एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा आदिरा रोहनला बोलत असते की बोल ना माझ्याशी रोहन, दिवसभरही एकतर ऑफिसमध्ये असतोस, मला आपलं बोलणंही होत नाही काही धड. तेव्हा रोहन बोलतो की बरं बोल, तू आज अर्पिता ताईसोबत फिरायला गेली होतीस ना, मज्जा केली असणार. तेव्हा आदिरा बोलते की हो मज्जा केली, एवढी काही नाही पण केली. तेव्हा आदिराची नाराजगी बघून रोहन विचारतो तिला आदिरा काय झालं आहे? तेव्हा आदिरा बोलते कुठे काय काय नाही झाले. तेव्हा समोर बोलतो की तेव्हा रोहन बोलतो की मला माहिती आहे या प्रेटी चेहऱ्यामागे काहीतरी लपवतेस तू. तेव्हा आदिरा बोलते की रो किती छान आहेस तू, तुला कसं समजतं? रो ऐक ना, मी लग्नाआधीची लाईफ मिस करते रे, माझे फ्रेंड्स वगैरे. तेव्हा रो बोलतो की हो मी समजू शकतो आदिरा. तेव्हा आदिरा त्याला सांगत असते की लग्नाआधी मी मित्रांसोबत फिरायची, पार्टीज करायची आणि मला आवडायचं ते, मी ते खूप मिस करते रो. खूप नाही पण एक छोटीशी एक पार्टी पण अरेंज करायची का? तेव्हा रोहन बोलतो की पार्टी? तेव्हा आदिरा बोलते प्लीज ना, आणि ते पण घरीच. तेव्हा रोहन बोलतो घरी? तेव्हा आदिरा बोलते की हो रे, तुला माहिती ना 31ची पार्टी म्हणजे बाहेर खूप गर्दी आणि ते फूड क्वालिटी ना, तर आपण घरीच करू ना, ते किती हायजेनिक असेल. तेव्हा रोहन बोलतो की पण आदिरा आपलं घर. तेव्हा आदिरा बोलते की मला माहिती आहे छोटी आणि मी माझ्या फ्रेंड्सला ओळखते, ते आपलं घरची साईज नाही बघायला येणार रे, ते माझे फ्रेंड्स आहे, आपल्याला फक्त पार्टी करायची म्हणून. तेव्हा रो बोलतो की बरं ठीक आहे करूयात पार्टी. तेव्हा आदिरा बोलते की खरंच? तेव्हा रोहन बोलतो की मी तुला कधी नाही म्हणू शकतो आहे का? पण रोहन बोलतो की बरं आपण पार्टी करूयात, पण आपण ह्या गोष्ट आईबाबांना सांगायला हवी ना. तेव्हा आदिरा बोलते ठीक आहे मी आत्ताच बोलते त्यांच्याशी.
तेव्हा आदिरा बोलते की नाही नाही, एक काम कर ना, मी प्लीज मी बाबांशी बोलते, तू आईशी बोल ना, तू चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. तेव्हा रोहन बोलतो की ठीक आहे. इकडे समर आणि स्वानंदीची टक्कर झाल्यामुळे ते दोघं कपाळाला हात लावून बसलेले असतात. तेव्हा स्वानंदी बोलते की आधीच अंगारा लावला असताना तर हा एवढा अपशकुन झालाच नसता. तेव्हा समर बोलतो मग आधीच सांगितलं असताना आजीनी झाला तर एवढा माझा वेळ वाया गेलाच नसता. तेव्हा स्वानंदी बोलते ओके लावा अंगारा. तेव्हा समर बोलतो झाल्या सूचना देऊन झाल्या, लावतो मी अंगारा, मला काय अंगारा लावता येत नाही का. तेव्हा समर कपाळाला अंगारा लावतो आणि बोलतो की बघा लावलाय मी अंगारा, जाऊन आजीला सांगा. तेव्हा स्वानंदी ओके म्हणणार तेव्हाच ते बोलते असं करते. तेव्हा समर बोलतो ओ या घरात मी तुमच्याशी बोलतोय, इकडे काय या घरात काय मी भिंतींशी बोलतोय का, कोणी आहे का दुसरं. तेव्हा समर बोलतो की मी तुम्हाला सांगितलं ना की मी अंगारा लावलाय, आजीला जाऊन सांगा म्हणून. तेव्हा स्वानंदी हो करते. तेव्हा समर बोलतो की हेच तुमच्याशी बोलतोय ना मी, तर तुम्ही मला ॲटिट्यूड दाखवता. सकाळी पण तेच केलं तुम्ही, मी तुम्हाला फुलं घेऊन आलो होतो, माळा फुलांची आजीने दिली म्हणून, तेव्हा पण तुम्ही मला हाच ॲटिट्यूड दिला. तेव्हा स्वानंदी बोलते अहो मगाशी यावर बोलणं झालं आहे आपलं, म्हणाले ना मी की मी पूजा करत होती म्हणून. तेव्हा समर बोलतो तुम्हाला काय वाटतं, अहो लागतं ना मला. तेव्हा स्वानंदी बोलते काय. समर बोलतो एखादा माणूस कोणाशी जरी चांगलं बोलायला आला आणि समोरच्या माणसाने ॲटिट्यूड दिलं तर काय वाटणार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्हाला माझं वागणं दिसतं, स्वतःचं वागणं दिसतं. अहो नेहमी तुम्ही मला काही ना काही बोलत असतात, नेहमी मला माझं बोलणं कट करत असतात. तेव्हा समर बोलतो आणि मी कधीतरी एखादी वेळेस झालं असेल माझ्याकडनं हे, पण नेहमी तुम्हाला मी चांगुलपणाने वागतो ते दिसत नाही. तेव्हा स्वानंदी हसायला लागते. तेव्हा समोर बोलतो हसताय का. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो चांगुलपणा कुठला चांगुलपणा, बरं ठीक आहे जाऊ द्या, इट्स फाईन, कुठे शेरे ओढले मी. तेव्हा समर रडलेल्या सुरात बोलतो सकाळी तुम्ही बोललात की माणसं कट करणारा माणूस आहे मी, अहो किती लागतं मला, किती लागतं. एखादा व्यक्ती काहीतरी बोलतोय, त्याच्या समोरचा व्यक्ती येऊन बोलून जातोय, याच्यात काय अर्थ आहे बरं. तेव्हा स्वानंदीला हसायला येत असतं. तेव्हा समर बोलतो सांगा ना काय शेरे ओढले मी यात. स्वानंदी बोलणार तेवढ्यात समर बोलतो ओके म्हणायचं नाही. तेव्हा स्वानंदी बोलते आहो म्हणणार होती मी, आहो, पण काय आहे ना तुम्ही कट केलात ना माझा मुद्दा कट. काय आहे ना मी तुम्हाला म्हणणार होते की मी बोलले तरी चालत नाही आणि नाही बोलले तरी चालत नाही. तेव्हा एखाद्या गरीब माणसाने काय करायचं. तेव्हा समोर बोलतो हे लग्न हाच माझा प्रॉब्लेम आहे. तेव्हा स्वानंदी बोलतो आली अर्ध्या तासाची कथा या मुद्द्यावर आली. तेव्हा समोर बोलतो येणारच. तेव्हा स्वानंदी बोलते की काही झालं तरी तुमचं लग्नावरच येतं ना हो. आज पाऊस पडला ते लग्नामुळे झालं, आज ॲसिडिटी झाली ते लग्नामुळे झालं, आज सोन्याचे भाव वाढले ते लग्नामुळेच झालं, सगळं जे काही झालं ते लग्नामुळेच झालं. तेव्हा समर बोलतो की असं मला काही म्हणायचं नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते मला पुढे बोलायचं होतं की असं तुम्ही पुढे म्हणणार, पण काय केलं तुम्ही, कट केलं बोलणं माझं. समर आणि स्वानंदी बोलत असतात तेवढं मल्लिका येते आणि दरवाजा नॉक करते. तेव्हा समर जोरात ओरडतो काय. तेव्हा मल्लिका येते. तेव्हा समर बोलतो काकू सॉरी काही काम होतं का. तेव्हा मल्लिका बोलते की अरे मी डिस्टर्ब केलं का. तेव्हा समर बोलतो नाही काकू. तेव्हा मल्लिका बोलते की हा प्रसाद. तेव्हा समर बोलतो की प्रसाद कसला. तेव्हा मल्लिका बोलते की अरे मी देवासमोर तुम्ही संकटातून बाहेर आलात ना म्हणून पूजा केली मी, त्याचाच हा प्रसाद आहे महादेवाच्या मंदिरातला. तेव्हा समर बोलतो काकू तू पूजा. तेव्हा मल्लिका बोलते हो रे, केवढ्या मोठ्या संकटातनं वाचले तुम्ही, एक धक्का मी सहन केला आहे रे, पण मला आता हा दुसरा धक्का सहन नाही होणार. तेव्हा समर बोलतो काकू तू काळजी घेऊ नको, आपण नेहमी सगळे सोबतच असणार आहे, कोणाला काही होणार नाही. तेव्हा मल्लिका बोलते बरं ठीक आहे मी जाते. थोडा ती थांबते आणि बोलते की अरे एक राहिलंच लक्षात, स्वानंदीची आई भेटली होती, टेन्शनमध्ये होत्या अरे त्या तुमचा ॲक्सिडेंट झाला म्हणून त्या खूप घाबरल्या होत्या. तसं मी त्यांना समजवलं. तेव्हा मंदाकिनी तेव्हा मल्लिका मुद्दामच नाटक करत असते आणि बोलते की त्यांना पण कोण आहे रे मन मोकळं करायला, म्हणून मीच आहे ना त्यांनी माझ्याजवळ मन मोकळं केलं. आणि आमची अधीरा काय ती माहितीच ना रे, आपली अधीरा अल्लड आहे तिचं काय, त्यांच्यापुढे मी हात जोडले. तेव्हा समोर बोलतो काकू तू हात जोडले. तेव्हा मल्लिका बोलते की अरे मग काय झालं, कितीही केलं तरी सासूबाई आहे ना, काही झालं तर माझी आधीला सुख राहायला पाहिजे, मला एवढंच वाटतं. मी त्यांच्यापुढे हात काय मी पायही पडेन. तेव्हा समोर बोलतो की काकू हे बघ काकू, आदिरासाठी मी आहे लाईफ टाईम, त्यामुळे तुला कोणासमोरही तिच्यासाठी हात जोडायची गरज नाही. तेव्हा मल्लिका बोलते थँक्यू आणि स्वानंदीकडे बघून तिथून निघून जाते. मल्लिका गेल्यावर समर रडवलेल्या स्वरात स्वानंदीशी बोलत असतो. बघितलं माझी फॅमिली किती इम्पॉर्टंट आहे, मला माझ्या फॅमिलीसाठी मी काहीही करू शकतो. किती जीव लावतात. आई बाबा गेले माझे लहानपणीच, पण माझ्या काकूने मला पोटच्या मुलासारखं वाढवलं. मला जर या जगात जर मला कोणी निवडायला लावलं ना की अख्खं जग एका बाजूला आणि तुझी फॅमिली एका बाजूला, तर मी माझ्या फॅमिलीला निवडेल, फक्त फॅमिलीला. इकडे आदिरा दुसऱ्या दिवशी सकाळी
रोहनच्या बाबांना पार्टीसाठी विचारण्यासाठी येते आणि रोहनचे बाबा तिला परमिशनही देतात आणि खूप छान समजावूनही सांगतात की अगं पार्टी करतेस तर मला का नाही आवडणार. तेव्हा आधीला खूप खुश होते की ती बोलते की मला असं वाटलं होतं की तुम्ही नाही म्हणाल. तेव्हा आनंदीचे बाबा बोलतात की अगं नाही काय म्हणायचं पण आपल्या घरात एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या घरात मला वेगळ्या गोष्टी चालणार नाहीत. तेव्हा आदिरा बोलते म्हणजे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हे बघ आपल्या घरात दारू चालत नाही, हे मान्य आहे का तुला. तेव्हा ती बोलते ओके बाबा ठीक आहे ना, मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला तशी वॉर्निंगच देऊन ठेवेन. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात मग ठीक आहे ना, करा खुशाल पार्टी करा, त्या निमित्ताने आमचीही ओळख होईल. इकडे स्वानंदी ऑफिसला जायला निघते तेव्हा आजी तिला थांबवते आणि बोलते की स्वानंदी ऑफिसला निघालीस. तेव्हा स्वानंदी बोलते हो अगं पिंट्या डबा विसरला होता, हा डबा त्याला नेऊन देशील. तेव्हा स्वानंदी बोलते ठीक आहे. तेव्हा आजी बोलते की तुझा डबा तू घेतलास ना. तेव्हा स्वानंदी बोलते हो. तेव्हा आजी बोलते ऐक थांब ना. तेव्हा सॉरी मला तुला असं सारखं सारखं थांबवते मी, उशीर होत असेल ना. तेव्हा स्वानंदी बोलते नाही ना बोला आजी. तेव्हा आजी बोलते पिंट्याने अंगारा लावला. तेव्हा स्वानंदी बोलते हो त्यांनीच लावून घेतला. तेव्हा आजी बोलते की अगं हे सगळं असं झालं ना. तेव्हा आजी बोलते की अशा गोष्टी घडत राहिल्या ना गं, म्हणून काही ना काहीतरी उपाय. आणि तो कसा लावला ना पण त्याने अंगारा, कारण की त्याला सवय नाही आहे आणि त्याला पटत नाही ना या गोष्टी. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही नाही ते लावतच नव्हते, तुमचं नाव घेतलं तेव्हा कुठे लावला. तेव्हा आजी बोलते बरं काही का असे ना आपण लावला ना. तेवढं स्वानंदी ऑफिसला जाते तेव्हा तिला तिच्या बाबांचा फोन येतो आणि ते आदिराने विचारलेल्या पार्टीबद्दल सांगत असतात. विचारत असतात की तिने मला विचारलं आणि मी तिला हो म्हणालो, काय असतं का या पार्टीमध्ये. तेव्हा स्वानंदी त्यांना सांगत असते की काही नाही तिचे मित्रमैत्रिणी येतील, मज्जा करतील, गप्पा मारतील, थोडा डान्स वगैरे करतील, बाकी काही नसतं. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की म्हणजे मम्मी हो म्हणालो ते योग्यच केलं ना. तेव्हा स्वानंदी बोलते की हो बाबा तिच्या माहेरी ती करत असणार ना, तिच्या सवयीचा भाग असणार आणि आपण तिला सगळ्याच गोष्टी नाही म्हणालो तर तिला कसं वाटेल बरं. आणि हे दोघं पार्टीबद्दल बोलत असतात आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.